सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी चौकामधी DJ Webov in the mix. नतमुक्याची नाकामधी गे अंबा सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी. थँक्यू डीजे. चला लवकर जालना संघाचे दोन्ही फलंदाज चला जालना संघ जालना संघाची फलंदाजी असेल नाणेफेकीचा गोल जिंकलाय दामणगाव रेल्वे संघाने. प्रथमतः त्यांची गोलंदाजीचा निर्णय आमंत्रित केलाय जालना संघाला फलंदाजीसाठी. लवकरात लवकर चला लवकर जालना संघाचे दोन्ही फलंदाज मैदानावरती तैनात असतील. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा क्षेत्ररक्षण सजवा धामणगाव रेल्वे संघ. धामणगाव लेजंड संघ पहिला चेंडू आणि पहिला छत्रपती नतमुक्याची नाकामधी गे अंबा सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी. योगेश यांना जावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. पहिला चेंडू आणि पहिला गडी बाद होतोय जालना 11 संघाचा. पराग काय गोलंदाजी. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती घराघाती प्रहार करण्याचा प्रयत्न होता योगेशांचा, मात्र परतावा लागतंय तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज असतील माऊली डोईफोडे असतील नवीन फलंदाज. विराग पराग खोडके चिरंजीव असतील खोडके यांचे मैदानावरती तैनात आहेत. एक अतिरिक्त धाव वाईट स्वरूपाचा हा चेंडू. खातं ओपन होतंय जालना 11 संघाचं. छत्रपती 11 जालना संघ पहिला गडी बाद झाला, मात्र आता खराब चेंडू वाईट स्वरूपाचा चेंडू होता. आपण बघता आहात अमरावती ॲग्रो डीलर्स अँड एम्प्लॉईज असोसिएशन अमरावती द्वारा आयोजित पुन्हा खराब चेंडू T10 ॲग्रो प्रीमियर लीग या स्पर्धेचा आज तिसरा दिवस असेल. उद्या मात्र या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. आज या तिसऱ्या दिवशी आपल्याला
लीग मॅच त्यानंतर ऑनलाईन स्वरूपाचे लॉट्स पडतील, त्यानंतर लगेचच सामन्याला सुरुवात होईल. पुन्हा खराब चेंडू होता, आता मात्र ढकलून दिलाय. एसटीच्या पाठीमागे चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. आंबा सलगराचं पाणी गे आंबा पाणी कशानं इसको बोल, ये देख, इसको बोल, वो प्रोग्राम में बोल. हेलो हेलो हेलो, हाँ बोलो. पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू, पुन्हा चेंडू जातोय सीमारेषा बार चौकार. पुन्हा निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू, पुन्हा चेंडू जातोय सीमारेषा. लाली लाले गे लाली लाले पाणी कशानं लाली लाले गे लाली लाले कधी पाया खांदी ना खांदीला एक चेंडू शेष असेल या षटकाचा. धाव संख्या 14 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये छत्रपती 11 जालना संघ. काय फलंदाजी करतायत फलंदाज अतुल. तीन चौकार लगावलेत त्यांनी. पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू होता, पुन्हा थोडासा पायावरती फेकलेला हा चेंडू होता. धावसंख्या 16 धावा. षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 धावा. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव अर्जित करताय. धावसंख्या 17 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जालना 11 संघ. मैदानावरती बघू शकता पराग खोडके जी वस्तील पराग खोडके यांचे मैदानावरती खेळतायत. हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव चोरली जाते. चांगले रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावी लागेल या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. धावा संख्या 18 धावा. दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र वेध घेतोय शरीराचा. निर्धाव चेंडू येतो.
1.3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्लेचं षटक 2 पॉवर प्लेचे षटक असतात मैदानावरती. एक खराब चेंडू, वाईट स्वरूपाचा चेंडू असेल. धावसंख्या 19 धावा. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र क्षेत्ररक्षक ठिकाणी पॉइंटच्या रिजन मध्ये उपलब्ध आहेत. एक धाव मिळती आहे. पुन्हा एक खराब चेंडू, पुन्हा वाईट स्वरूपाचा चेंडू येतोय. संख्या 21 धावा. दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक असणार आहे. एका झेल मात्र सुटतोय मैदानावरती. संधी होती परंतु संधीचं सोनं करू शकले नाही. पॉइंट रिजन मधले 2 धावा मिळत आहेत. थोडीशी आवश्यकता असेल क्षेत्ररक्षणामध्ये. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र हरकत करतोय चेंडू. षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. छत्रपती 11 जालना संघ. 2 षटक पॉवर प्लेचे षटक समाप्त होत आहे. धावसंख्या 23 धावा. जालना संघ एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे इलाइट यामध्ये संतुलित प्रमाणात विविध सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असलेले उत्कृष्ट दर्जाचे लिक्विड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे, जे पिकाची इम्युनिटी वाढवते आणि पिकास रोगमुक्त करते. ज्याने वापरले इलाइट त्याला उत्पन्न येईल टाईट. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे इलाइट. मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे GRA चे इलाइट. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे इलाइट यामध्ये संतुलित प्रमाणात विविध सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असलेले उत्कृष्ट दर्जाचे लिक्विड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे, जे पिकाची इम्युनिटी वाढवते आणि पिकास रोगमुक्त करते. ज्याने वापरले इलाइट त्याला उत्पन्न येईल टाईट. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे इलाइट. मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे GRA चे इलाइट. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे इलाइट यामध्ये संतुलित प्रमाणात विविध सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असलेले उत्कृष्ट दर्जाचे लिक्विड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे, जे Thank you, DJ.
तिसरा षटक आहे. धावसंख्या 27 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र पुन्हा झेल. पुन्हा बॅक टू बॅक हादरे लागतायत. खुश कितों आवे इना गिणी दी अख वालिए इना गिणी दी अख वालिए इना गिणी दी अख वालिए सब दिल ते तो घबरा ओ दारू बदनाम करती ए ताने ते यहाँ दे कार दारू बदनाम करती ताने ते यहाँ दे कारी. लागतोय तो 27 धावेवरती तिसरा हादरा जालना 11 संघाला. ऑन हॅट्रिक असतील आता मात्र स्वप्नील. अमोल असतील नवीन फलंदाज अमोल बाबडे. आता मात्र दबाव असेल दोन्ही फलंदाजांवरती. धावसंख्या 27 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अमोल असतील ऑन स्ट्राइक. आता मात्र हॅट्रिक आहे स्वप्नील. बघण्यास हरकत नाही कशा प्रकारचा चेंडू असेल मैदानावरती. बघूया आता. आता मात्र ऑन स्ट्राइक अमोल. आणि ऑन हॅट्रिक. चेंडू मात्र हवेमध्ये होता. क्षेत्रक पोहोचू शकले नाही. चेंडू जातोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक चांगला पाहायला मिळते आपल्याला मैदानावरती. 2 धावा अर्जित करतायत. 2 धावेची धावसंख्या 29 धावा. धावसंख्या 29 धावा. फुलटा स्वरूपाचा चेंडू होता. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय परंतु क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकले नाही पॉइंटच्या रिजन मधले. मात्र सीमारेषेवरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा. एकतीस धावांवर जाऊन पोहोचते धावफलक 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा मोठा फटका. चेंडू मात्र हवेमध्ये असेल. बघूया क्षेत्ररक्षक पोहोचतात काय. परंतु एक क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही या डीप स्क्वेअर. 2 धावा. धावसंख्या 33. षटक समाप्त होत आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 33 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. छत्रपती 11 जालना संघ. GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ आपण बघता आहात अमरावती ॲग्रो डीलर्स अँड एम्प्लॉईज असोसिएशन अमरावती द्वारा आयोजित T10 ॲग्रो प्रीमियर लीग. आजच्या स्पर्धेचा 3रा दिवस आणि काय स्पर्धा पार पडते. अतिशय वेगळं आयोजन या स्पर्धेचं. प्रत्येक संघामध्ये उत्साह. GRA चे एक्सप्रेस प्लस बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. निर्धाव चेंडू येतोय. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतात काय. खराब क्षेत्ररक्षक. चेंडू जातोय चौकार. ज्ञानदेव काय फटका पाहायला मिळाला 4 धाव्यांसाठी. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कव्हरच्या रिजन मध्ये खेळून काढा. क्षेत्ररक्षक धाव करतायत. 1 धाव मिळते आहे. धावसंख्या 38 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. छत्रपती 11 जालना संघ. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र पुन्हा निर्धाव चेंडू येतोय.
फुलटॉस स्वरूपाचा चेंडू सरळ जातोय मिड ऑफच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इन ऍक्शन असतील. एक धाव मात्र मिळती आहे. धावा संख्या 40 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक. षटक समाप्त आहे. पंचांचा विनंती असेल षटक समाप्त. ओव्हर. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे फिक्स नाव हे सिलिकॉन बेस्ड नॉन आयोनिक स्प्रेडर असून ॲक्टिवेटर आहे. हे स्प्रेडर पिकांच्या फवारणीत वापरलेली कीटकनाशके आणि इतर कृषी रसायन यांना अत्यंत जलद आणि प्रभावीपणे पिकांच्या सर्व भागांवर त्वरित पसरतात. शिवाय कृषी रसायने बरोबर यांची कोणतीही प्रक्रिया होत नाही, पण परिणामकारता मात्र नक्की वाढते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे फिक्स नाव. स्टिकर म्हणजे GRA चे फिक्स नाव. GRA चे फिक्स नाव सिलिकॉन बेस्ड नॉन आयोनिक स्प्रेडर असून ॲक्टिवेटर आहे. हे स्प्रेडर पिकांच्या फवारणीत वापरलेली कीटकनाशके इतर कृषी रसायन यांना अत्यंत जलद आणि प्रभावीपणे पिकांच्या सर्व भागांवर त्वरित पसरतात. शिवाय कृषी रसायने बरोबर यांची कोणतीही प्रक्रिया होत नाही, पण परिणामकारता मात्र नक्की वाढते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे फिक्स नाव. स्टिकर म्हणजे फक्त GRA चे फिक्स नाव. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे फिक्स नाव हे सिलिकॉन बेस्ड नॉन आयोनिक स्प्रेडर असून ॲक्टिवेटर आहे. हे स्प्रेडर पिकांच्या फवारणीत वापरलेली कीटकनाशके आणि इतर कृषी रसायन यांना अत्यंत जलद आणि प्रभावीपणे पिकांच्या सर्व भागांवर ऑन स्ट्राईक असतील ज्ञानदेव डोई पुढे. आणि आता मात्र राम असतील गोलंदाजी मार्कवर सज्ज. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. बघूया आता. आणि झेल सुटतोय मैदानावरती. ज्ञानदेव यांचा झेल सुटतोय. एक धाव मात्र अर्जित केल्या जात आहे. धावसंख्या 41 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक आहे प्रगतीपथावरती. ज्ञानदेव एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र झाला होता त्यांच्या माध्यमातून, परंतु बॅटची वरची कडा घेत एक धाव मात्र मिळते. अमोल मात्र आता व्हाईट चेंडू, खराब चेंडू म्हणावा लागेल. एका दिशेने भटकलेला चेंडू होता. धावसंख्या 42 धावा. पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू, पुन्हा वाईड. 40 धावांवर जाऊन पोहोचतो. एक चांगल्या प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सीमा रेषा पार. चौकार.
पुन्हा एक वाईट स्वरूपात चेंडू, पुन्हा एक अतिरिक्त धाव, धाव संख्या 49 धावा. मोठा होता चेंडू, थोडस दबाव असेल फलंदाजांवरती. धाव संख्या जर बघितली तर 50 धावा. आता मात्र पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू येतोय. अतिशय चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळतोय आपल्याला. क्षेत्ररक्षक धाव करतायत, थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु पुन्हा पंचाकडे अपील होत आहे. पुन्हा 53 धावांवर जाऊन पोहोचते धाव संख्या. एक चांगला फट उपलब्ध आहेत. एक धाव मिळते. धाव संख्या जर बघितली तर 54 धावा. षटक समाप्त झालाय, 5 षटक समाप्त होत आहे. धाव संख्या 54 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये छत्रपती 11 जालना संघ. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे एक्सप्रेस प्लस. बायोस्टिम्युलंट म्हणजे फक्त GRA चे एक्सप्रेस प्लस. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हलक्या हाताने खेळून काढलाय. फटका 6वं षटक. बाईच्या स्वरूपातली एक धाव वाईटच्या स्वरूपात. धावा संख्या 58 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ खेळून गेला क्षेत्ररक्षक. एक धाव अर्जित केल्या जात आहे. धावा संख्या 59 धावा. एक अतिशय बाहेरच्या दिशेने वळलेला चेंडू तेवढाच चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अतिशय स्वतःला झोकून दिलं मैदानावरती. 2 धावा बचाव करताना मैदानावरती क्षेत्ररक्षक. धावा संख्या जर बघितली तर 61 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती चांगला क्षेत्ररक्षण करतायत. 1 धाव.
चेंडू जाईल सीमा रेषा पार चौकार. धावा संख्या 68 धावा. 68 धावा 3 गड्याच्या मोबाईल समाप्त. फलंदाज रिटायर्ड हर्ड होता या ठिकाणी. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे फिक्स नाव हे सिलिकॉन बेस्ड नॉन आयोनिक स्प्रेडर असून ॲक्टिवेटर आहे. हे स्प्रेडर पिकांच्या फवारणीत वापरलेली कीटकनाशके आणि इतर कृषी रसायन यांना अत्यंत जलद आणि प्रभावीपणे पिकांच्या सर्व भागांवर त्वरित पसरतात. शिवाय कृषी रसायने बरोबर यांची कोणतीही प्रक्रिया होत नाही, पण परिणामकारता मात्र नक्की वाढते. धावा संख्या 68 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये छत्रपती 11 जालना संघ. एका खोलवर डब्याचा चेंडू होता, तेवढ्या चांगल्या प्रकारे खोदून काढलाय चेंडू. बघूयात, परंतु फेकी त्या स्वरूपाची झाली नाही. धाव मात्र दोन्ही फलंदाज जर फेकी त्या स्वरूपाची झाली असती तर निश्चितच धाव बाद झाले असते. एका चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने पुन्हा निर्धाव चेंडू येतो. पुन्हा एक चेंडू पुन्हा इशारा येतोय बाद. एक बाद भूपेश असतील नवीन फलंदाज मैदानावरती तैनात. अमय काय गोलंदाजी करतात, अशी टप्प्याची गोलंदाजी अमय यांच्या हाताने खेळून काढला कव्हरच्या रिजन मध्ये. जर फेकी त्या स्वरूपाची झाली असते तर निश्चितच भूपेश सुद्धा परतावा लागला असता तंबूच्या आश्रयाला, परंतु फेकी त्या स्वरूपाची नाहीये. एक धाव चोरली जात आहे. एका धाव बदली तर एक पुन्हा पंचांचा इशारा येतोय, बघूयात. पंचांचा इशारा येतोय, घडी बाद.
काय चेंडू पाहायला मिळतो, अतिशय वेध घेतो तो शरीराचा आणि चेंडू जातो सीमारेषेकडे. बघूया चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. 4 धावा लेग बायच्या स्वरूपातल्या इथे या 4 धावा. 4 धावेनिशी धाव संख्या 75 धावा. समाप्त होत आहे. 7 षटक समाप्त, धाव संख्या 75. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये आता बघूयात कशा प्रकारचं 8वं षटक. भूपेश तिचे चांगल्या हाताने खेळून काढलाय एका धावेसाठी. धाव संख्या 76 धावा. आता मात्र ऑन स्ट्राईक असतील अनिल ढोपरे. जालना संघ एक चांगल्या प्रकारचा चेंडू होता, तेवढ्या चांगल्या प्रकारे खेळून काढलाय सरळ हाताने. अनिल ढोपरे यांनी एक धाव मात्र अर्जित करतायत. धाव संख्या 77 धावा. पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू त्रिफळा चित करताना भूपेश यांना परतावा लागतंय. आता पवेलियनच्या मार्गाने लागतोय हा 6वा षटका. लागतोय हा 77 धावेवरती 6वा झटका छत्रपती 11 जालना संघाला. काय गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला धामणगाव रेल्वे संघाच्या गोलंदाजांकडून. अतिशय कौतुकास्पद गोलंदाजी म्हणण्यास हरकत नाही. स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी मार्गावर. आता मात्र ऑन स्ट्राईक असतील फलंदाज भारत जाधव. अतिशय चांगल्या प्रकारे खेळून काढलाय तो. लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. एक धाव. अतिशय चांगल्या प्रकारचा फटका होता. आता मात्र धावबाद व्हावं लागतंय. अनिल ढोपरे यांना धावबाद व्हावं लागतंय. लागतोय हा 7वा झटका 78 धावेंवरती. भारत असतील आणि नवीन फलंदाज मैदानावरती तैनात होतील प्रताप. एक अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू होता, तेवढ्याच चांगल्या प्रकारे खेळून काढलाय सरळ हाताने. एक धाव मिळते आहे. धाव संख्या
देखना सामने से तेरी कभी 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 Bass. सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठानी है माया भवानी खुददार है अब हर एक दिन स्वराज का त्योहार है अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माया भवानी Roshi, Mangesh.
माहिती आहे ना. पुन्हा एक चांगला चेंडू होता. आता मात्र थोडंसं परिवर्तन होतं चेंडू मध्ये. या आधीचा जर चेंडू बघितला तर गडी बाद झाला. पहिला झटका लागलाय तो. एक अतिशय झाली कौशल्य. अमय अमय मध्ये ती कौशल्य आहे, ती कला आहे. हा एक अष्टपैलू खेळाडू आहेत. अनेक सामने स्वतःच्या बळावरती या टुर्नामेंट मध्ये खेळण्याचा प्रयत्नशील असतात अमय. आज मात्र बघूयात. फुलटा स्वरूपाचा चेंडू होता, खेळून काढा लेग साईडच्या दिशेने. अमय यांनी एक धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, परंतु नकार देत आहेत. तर अर्जित होते आहे. आपण बघता आहात अमरावती ॲग्रो डीलर्स अँड एम्प्लॉईज असोसिएशन अमरावती द्वारा आयोजित T10 ॲग्रो प्रीमियर लीग च्या स्पर्धेचा तिसरा दिवस षटक समाप्त झालाय. पहिलं षटक होत आहे 7-1 मध्ये. नवीन गोलंदाज तूल पाहायला मिळतोय. सीमा रेषा पार. अरे हटा चल अपना बजा. पुन्हा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता. आता मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, थोडीशी खराब फेकी पाहायला मिळते. एक धावा, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का बघूया. आणि 2 धावा अतिरिक्त. धावा संख्या 13 धावा. दुसरा षटक. अतुल पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एक मोठा फटका चेंडू होय मध्ये असेल बघूया आता, परंतु क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकले नाही. एक धाव मिळते. फेकी चांगल्या स्वरूपाची म्हणावी लागेल. जर बघितलं तर धाव संख्या 80 धावांचं आव्हान तुमच्या समोर आहे. पुन्हा मोठा फटका चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. पुन्हा तेवढ्याच चांगल्या प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र परिवर्तन होतं अतुल यांच्या चेंडू मध्ये. ऑन स्ट्राइक फलंदाज प्रज्वल. काय फटका पाहायला मिळाला प्रज्वल यांच्या फळीमधून आपल्याला.
एक हलक्या हाताने खेळून काढलाय. कव्हरच्या रिजन मध्ये आपल्या फॉलोथ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करताना अतुल. निर्धाव चेंडू येतोय. ॲग्रो प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला अनेक संघ पाहायला मिळाले. अनेक संघ षटक 2 षटक समाप्त होत आहे. दोन्ही षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या 18 धावा एक गडी बाद. चेंडू षटकार 6 धावा. अभय ऑन फायर. Bala, 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 bala. चेंडूवरती येतोय घणाघाती प्रहार अभय यांच्या फळीमधून. मी आधीच बोललो क्षमता आव्हान कौशल्य असलेला फलंदाज. पुन्हा त्याच प्रकारे चेंडू पुन्हा चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. चेंडू आणि 2 येत आहेत ते षटकार. पुन्हा बघूया आता अमय ऑन फायर आहेत. सेट फलंदाज अमय. आता मात्र पुन्हा त्याच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र झेलबाद व्हावं लागतंय अमय यांना. बचावं लागतंय तंबूच्या आपल्याला. दोन षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करताना गोलंदाज योगेश. काय गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला छत्रपती 11. आता मात्र कमबॅक करताना मैदानावरती नवीन फलंदाज असतील स्वप्नील, ज्यांनी गोलंदाजीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती. स्वप्नील आता मात्र ऑन स्ट्राईक असतील. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे एक्सप्रेस प्लस हे आधुनिक युगाचे आधुनिक शक्तिशाली जैविक उत्पादक आहे. एक्सप्रेसचा वापर केल्याने तत्काळ लक्षणीय बदल आढळतात व झाडांची जोमदार वाढ होते. अन्न, खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. फुले व फांद्यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन फळांमध्ये रूपांतर करते.
धावा संख्या 43 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अतुल यांनी घेतलाय. धावा संख्या 43 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये छत्रपती रेल्वे. चेंडू एका हल्ल्याने 26 चेंडू आणि 27 चेंडू 36 धावा. फुलटा स्वरूपाचा हा चेंडू खेळून काढला. सरळ दिशेने चेंडू जातोय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये 1 धाव मिळते. तर बघितलं तर 26 चेंडू 35 धावांची आवश्यकता धामणगाव रेल्वे संघाला. मोठे झटके मात्र लागले. आता मात्र प्रज्वल असतील. पुन्हा एक चांगल्या प्रकारचा चेंडू होता. तेवढ्या चांगल्या प्रकारे खेळून काढला येतो. पॉइंटच्या रिजन मध्ये 1 धाव मिळते. प्रज्वल यांना एक चांगल्या प्रकारची खेळी करणे आवश्यक असेल. जर बघितलं तर 25 चेंडू 34 धावांची आवश्यकता आहे. स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन फलंदाजी करणे आवश्यक असेल. आलोक असतील. आता मात्र ऑन स्ट्राईक. पुन्हा अतिशय चांगल्या प्रकारचा फटका. चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, परंतु झेल सुटतोय. किती महागडा ठरेल हा झेल बघण्यास हरकत नाही. आणि आता मात्र काय 4 नाही ग्रीन रेव्होल्यूशन डिंग्स ब्रेक असेल मैदानावरती. यामध्ये सॉरी विविध सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असलेले उत्कृष्ट दर्जाचे लिक्विड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे, जे पिकाची इम्युनिटी वाढवते आणि पिकास रोगमुक्त करते. ज्याने वापरले इलाइट त्याला उत्पन्न येईल टाईट. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे इलाइट. मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे GRA चे इलाइट. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे इलाइट. यामध्ये संतुलित प्रमाणात विविध सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असलेले उत्कृष्ट दर्जाचे लिक्विड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे, जे पिकाची इम्युनिटी वाढवते आणि पिकास रोगमुक्त करते. ज्याने वापरले इलाइट त्याला उत्पन्न येईल टाईट. भरघोस पिकाच्या उत्पन्नासाठी आजच वापरा GRA चे इलाइट. मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे GRA चे इलाइट. ग्रीन रेव्होल्यूशन ॲग्रीटेक GRA चे फिक्स नाव हे सिलिकॉन बेस्ड नॉन आयोनिक स्प्रेडर असून ॲक्टिवेटर आहे. हे स्प्रेडर पिकांच्या फवारणीत वापरलेली कीटकनाशके आणि इतर कृषी रसायन यांना अत्यंत जलद आणि प्रभावीपणे पिकांच्या सर्व भागांवर त्वरित पसरतात. शिवाय कृषी रसायने बरोबर यांची कोणतीही प्रक्रिया होत नाही, पण परिणामकारता मात्र नक्की वाढते. भरघोस काय चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. पडल्यानंतर सन्मान दिला या चेंडूला. निर्धाव चेंडू येतोय. 23 चेंडू 33 धावा. एक खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ हाताने खेळून काढलाय. मात्र मिडॉनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 धाव मात्र मिळते. धाव संख्या 48 धावा. 22 चेंडू 32 धावा. मोठा
फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा बार चौकार. डीजे वीस चेंडू 27 धावा. 20 चेंडू 27 धावांची आवश्यकता. पुन्हा चेंडू जातोय सीम. षटकार येतोय. 19 चेंडू 21 धावांची आवश्यकता. पुन्हा खरा वाईड चेंडू असेल. एक चांगला फटका खेळून काढलाय. ऑफसाईडच्या दिशेमध्ये धाव मात्र मिळाली. 18 चेंडू 19 धावांची आवश्यकता. आणि आता मात्र अतुल असतील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. आलोक काय फटकेबाजी करतात आलोक. अतिशय आपल्या शरीरवृष्टीच्या साह्याने अतिशय चांगल्या प्रकारची फटकेबाजी केली आलोक यांनी. थोडासा परिवर्तन पाहायला मिळते रक्षणा आवश्यकता सुद्धा असते क्षेत्ररक्षणा. तेवढ्याच चांगल्या प्रकार फटकेबाजीची आवश्यकता. 18 चेंडू 19 धावा. आव्हान मोठं नाही परंतु प्रवास थोडासा खडतर आहे. एक कट करण्याचा प्रयत्न होता चेंडूवरती खेळून काढला तो कव्हरच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक धाव करून येतात. थोडासा खराब क्षेत्ररक्षण परंतु एक धाव. प्रफुल सलामीचे फलंदाज होते. प्रफुल स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन खेळी करतायत प्रफुल आणि आवश्यकता सुद्धा होती. प्रज्वल एक पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र थोडंसं परिवर्तन होता. बॅक ऑफ द हँड दिशेने टाकलेला हा चेंडू निश्चितच 16 चेंडू 17 धावांची आवश्यकता. आता मात्र आलोक असतील ऑन स्ट्राइक. पंचांना विनंती आहे सामना खेळता ठेवावा. पंचांना विनंती आहे सामना खेळता ठेवावा.
हॅलो हॅलो हॅलो. 16 चेंडू म्हणजे 17 धावाची गरज. आता मात्र 15 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघायला मिळत आहे आपल्याला इथे. अशी अतिशय सुंदर असा फटकार मारलेला आहे. आता मात्र 14 बॉलामध्ये 13 रनाची दरकार. चौदा चेंडू 13. पुन्हा मोठा फटका. चेंडू बघूयात जातोय सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. चेंडू आणि 7 धावा. आलोक ऑन फायर. आपण बघतात अमरावती डीलर्स अँड एम्प्लॉईज असोसिएशन अमरावती आयोजित. हॅलो हॅलो. स्टेजवर कोणी जास्त गडबड करू नका. स्टेजवर गडबड करू नका. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. 13 चेंडूत 7 धावांचा आव्हान. स्टेज खाली करा प्लीज. पाहूया भैयर साहेब. क्रिकेट हा चित्रतेचा खेळ. पुढचा स्टेज चेंडू खाली करा. दिशेने प्लेड केलेला. स्टेज खाली करा. डॉट स्टेज स्वरूपात जात असलेला हा चेंडू. स्टेज धाव खाली संख्या करा. जे ती दादा 3 विकेट. 12 चेंडूत 7 धावांचा आव्हान. काय होतंय स्टेज, पाहूया. स्टेज. अतिशय शांत वातावरणात चाललेल्या या क्रिकेटच्या मॅचेस. या सामन्यासाठी आपल्याला पंच म्हणून लाभलेले आहेत प्रीतम चौधरी आणि गौरव टेटू. बॉलर नेम प्लीज. संघासाठी 90 षटक घेऊन येत आहेत ते जाधव सर. काय करतायत जाधव सर? आपल्या संघाला विजय मिळवून देत आहेत का पाहूया. पुढचा चेंडू जाधव सर यांचा. मला वाटतं इथं जर एलबीची अपील झाली असती आणि जर एलबी आउट असतं तर इथं पंचांनी बोट उभं केलं असतं. पंच एलबी देत असताना धाव झालेली नाहीये. संघाची धाव संख्या जैसे थे. संघाची धाव संख्या होते 73. 3 गडी बाद 73. पुढचा चेंडू जाधव सर यांचा. सामना करतील ते प्रज्वल. प्रमुख अतिशय सुंदर गोलंदाजी करतायत जाधव सर. व्हेरिएशन दाखवतात आपल्या गोलंदाजी मधून. संघाला मॅच मध्ये आणत असताना त्यांचे क्षेत्ररक्षक त्यांना चीअरअप करत नाहीयेत, परंतु ते त्या संघाला मॅच मध्ये आणत असताना पुढचा चेंडू जाधव सर यांचा. सामना करतील ते प्रज्वल सर. शांत वातावरणामध्ये चाललेला हा सामना. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. पुढचा चेंडू जाधव सरांचा. सामना करतील ते प्रज्वल. फुल टॉस प्रकारचा चेंडू आणि इथं अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत प्रज्वल सर, परंतु त्यांना नकार देताना स्ट्राइक वरती असलेले फलंदाज. संघाची धावसंख्या 1 धावांनी वाढते. संघाची धावसंख्या होते 74. 3 गडी बाद 74. काय होतंय पाहूया. पुढचा चेंडू जाधव सर यांचा. सामना करतील ते आलोक सर. लेग साइडच्या दिशेने तटवलेला तो चेंडू. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. तितकाच सुंदर असा थ्रो कॉल करत असताना आलोक सर, परंतु जाधव सर प्रज्वल सर त्यांना नकार देत असताना संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 75. 3 गडी बाद 75. सामना अतिशय शांततेत चाललेला आहे. 18 अंश सेल्सिअस तापमानात चाललेला हा सामना.
5 धावा बाकी राहिलेल्या आहेत. चेअरअप करताना त्यांचे क्षेत्ररक्षक. पुढचा चेंडू जाधव सरांचा. सामना करतील ते प्रज्वल सर. पुन्हा हा पंच, धन्यवाद पंच. पंच वाईड घोषित करत असताना या सामन्यासाठी पंच म्हणून लाभलेत आपल्याला चौधरी सर आणि टेटू सर. आभार मानावं तितकं कमीच या दोन्ही पंचांचं. पुढचा चेंडू जाधव सरांचा. सामना करतील ते प्रज्वल सर. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी टाकतायत ते जाधव सर. अतिशय व्हेरिएशन दाखवतायत चेंडूवरती. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतायत. कोण जिंकतंय हा सामना पाहूया. जालना वर्सेस धामणगाव. पुढचा चेंडू जाधव सरांचा. अतिशय उत्कृष्ट चेंडू टाकतायत जाधव सर. षटक संपते. 9 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ते 76. 3 गडी बाद 76. शेवटचं षटक कोण घेऊन येते? निर्णायक षटक. पाहूया काय होतं या सामन्यामध्ये. धामणगाव वर्सेस जळगाव. जालना वर्सेस धामणगाव. शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये 10 बाकी आहेत. 4-6 चेंडू 4 धावांचं आव्हान. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. कॅचेस विन मॅचेस असं म्हणलं जातं या क्रिकेटमध्ये. क्रिकेट हा सांघिक खेळ जो 11 जणांच्या जीवावरती खेळला जातो. पंच 4 धावा बाकी राहिलेल्या आहेत 6 चेंडू मध्ये. गोलंदाजीसाठी येत आहेत ते संदीप पाटील सर. पाहूया काही चमत्कार करतायत का संदीप पाटील सर की आलोक सर हा सामना जिंकून देत आहेत. लेग साइडच्या दिशेने तटवलेला तो चेंडू. पाहूया इथे किती धावा मिळत आहेत. अतिशय आकर्षक असं फिल्डिंग. थ्रो तितक्याच चपळतेनं थ्रो काही केलेलं नाही तर नाही मिळणार. 2 धावा. या 2 धावांनी हा नो चेंडू पंच घोषित करत असताना आणि ते फ्री हिट. 1 धाव बाकी राहिलेले. 6 चेंडूत 1 धावाचं आव्हान. फ्री हिट पंच घोषित करत असताना धन्यवाद पंच. या सामन्यासाठी पंच म्हणून लाभलेले आहेत आपल्याला चौधरी सर आणि टेटू सर. त्या दोघांचे आभार. पुढचा चेंडू संदीप पाटील सर यांचा. सामना करतील ते लोक सर. आणि इथं लेग साइडच्या दिशेने तटवल तो चेंडू आणि हा सामना धामणगावने हा सामना जिंकलेला आहे. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघ तयार असतील. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर कृपया नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. सर्व आयोजकांना विनंती असेल की यानंतरचा सामना खेळवा. अंजनगाव सुरजीवाड गांधी सिटी बी दोन्ही संघांना विनंती असेल की लवकरात लवकर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचा.